पाहूया प्रणाली स्मृती 11 प्रथम फलंदाजी करताना किती स्कोअर करतोय. सूरज आणि सिद्धेश पाटील ही सलामीची जोडी. आणि इथे टायमर सुरू झाला आहे. लवकरात लवकर सामना चालू करा. प्रथम गोलंदाजी करताना अक्षय मोरबेकर. तुझा पाठ. हॅलो हॅलो चलाच पुढचे सामने देखील केला जाय. टाइमपास करू नका. दरम्यान षटक क्रमांक 1 बेलपडा वाडी संघाकडून घेता येतो. अक्षय मोरबेकर स्ट्राईकला फलंदाज येतो. सूरज म्हात्रे आणि सिद्धेश पाटील अशी सलामीची जोडी मैदानात. बघूया 4 षटकांचा सामना. षटक क्रमांक 1 पहिला चेंडू राईट मध्ये अक्षय मारच्या प्रयत्नात चांगल्या चित्रोने सूरज देखील आपली बॅटची तलवार स्टाईल मध्ये दाखवतोय. सूरज 4 षटकांचा सामना. बेलपडा वॉरियर्स विपक्ष प्रणाली स्मृती. पंचांचा इशारा वाईट. खातं खोललंय ते 1 धावेने. बिनबाद 1 अशी सुरुवात प्रणाली स्मृती संघाची. सिद्धेश पाटील देखील हा बॅटमॅन फलंदाज देखील आहे, गोलंदाज देखील आहे. आणि सूरज हा आपला रिव्हर्स शॉट प्रत्येक मॅचला दाखवतो. मगाशी एक मारला होता त्याच्यामध्ये त्याची कॅच गेली आणि कॅच देखील घेतली ती. एकदम जबरदस्त कॅच बघायला मिळाली ती या ग्राउंडवरती. बघूया आता पुढचा चेंडू. अक्षय यांचा झेल पकडला होता तो विशाल याने. दरम्यान पुढचा चेंडू. सूरज आणि अपचेची टपली झेल होतो की बघूया. आणि मात्र पुन्हा एकदा त्याच अपच्या दिशेने टपली मारणे फलंदाज बातवत आहे तो सूरज मात्र बॅक टू पॅव्हलियन. धन्यवाद टीजे मास्टर. बघूया नवीन फलंदाज जात आहे तो त्याची जागा घेण्यासाठी श्रेयश. सामन्यात रंग येतोय आणि गोलंदाजाच्या जवळ देखील कुत्रा काय आपली साथ सोडत नाही. दरम्यान उंचामाच्या श्रेयश आणि चेंडू हवाई फायर केला. झेल होतो की ना बघूया. आणि प्रवीण वत्रा यांनी झेल टिपलेला आहे. दुसरा धक्का बसत आहे तो प्रणाली स्मृती संघाला. श्रेयश या रूपात बॅक टू पॅव्हलियन श्रेयश मोरबेकर. धन्यवाद डीजे मास्टर. चांगला असं सुवर्ण असं आपला तो गाणं ऐकवलं. तंबूत परततोय तो श्रेयश मोरबेकर आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत तो मधुकर. पुढचा चेंडू अक्षय यांचा आणि मारच्या प्रयत्नात चेंडू मात्र आणि क्षेत्ररक्षण तिथं धावत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक ही धाव न देता संघाची धावसंख्या पोचली ती 2 गडी बाद. 2 गडी बाद 1 ती पीठ वाईटच्या नुसार. अक्षय मात्र आता चांगली गोलंदाजी करत आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बघूया 3 चेंडू मध्ये समोरला फलंदाज मधुकर म्हात्रे. आणि चांगली बघले चेंडू हवेच्या दिशेने हवाई फायर केला. प्रसाद धावत आहे त्या क्षेत्ररक्षणाकडे. क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एकाच धावावर संबंधामध्ये धावसंख्येत पोहोचली 2 गडी बाद 2.
षटक क्रमांक 1, 2 चेंडू शिल्लक. आता मात्र सिद्धेश पाटील एकीकरता आपल्या संघाला विजय घोषित करणारा हा सिद्धेश पाटील. आता मात्र चांगले प्रेम वाघ यांचे चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण होत आहे. धावसंख्येत धावसंख्या पोहोचली मात्र ते आता 2 गडी बाद 3. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 टू गो. अक्षय मोरबेकर यांचा. सामन्याला कोणीही आपलं उशीर करू नका कारण की अंधार होईल. मधुकराने चांगला शॉट मारला एअरकोट. बघूया सीमारेषा पलीकडे जाते. सनसनी दणदणी चौकार मधुकर मात्र यांचा. एक षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 बाद 7 धावसंख्येवर. 7च्या सरासरीने खेळतोय तो प्रणाली स्मृती संघ. तसेच बेलपाडा गावचे ग्रामस्थ देखील या टुर्नामेंटचा मॅचचा आनंद घेत आहेत. तसे असतील तिथे ज्ञानेश्वर कोहली असतील, नामदेव घरत असेल, बबन म्हात्रे, जनार्दन कोहली, बालाराम म्हात्रे, अनंत काकडे असे बरेच ग्रामस्थ मॅचचा हे घेत आहेत. नामदेव म्हात्रे, भरत काकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा झाल्या आहेत आणि पाहूया दुसरं षटक घेऊन आलाय तो प्रवीण म्हात्रे. बेलपाडा वॉरियर्स या संघाकडून. पाहूया सिद्धेश पाटील आपल्या संघासाठी काय करतोय. ऑफ साईडला कटवलेला चेंडू आणि एका धावावर समाधान मानायला लागेल ते सिद्धेशला. एका धावाची समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. चांगला चेंडू प्रवीण म्हात्रेंकडून आणि हा वाईटचा इशारा पंचांचा. प्रणाली स्मृती संघाला चांगलासा खेळ दाखवायला लागेल. पाहूया. आणि ऑफ साईडला उंचावरून मारलेला चेंडू आणि हा झेल बाद होतोय मधुकर. चांगले क्षेत्ररक्षण अनिकेतकडून. पाहूया नवीन फलंदाज जात आहे तो रोहन पाटील. रोहन आणि सिद्धेश पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. खूप खराब असं खेळ चालू आहे प्रणाली स्मृती 11 संघाचा. दोन्ही फलंदाजांना चांगली कामगिरी करायला लागेल आपल्या संघासाठी. पाहूया प्रवीण म्हात्रे. चांगला चेंडू प्रवीण यांचा आणि हा पुन्हा वाईट. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसरा चेंडू. खूपच संत गतीने चाललाय खेळ प्रणाली स्मृती 11 संघाचा. त्यांना हाणामारी करायला लागेल आपल्या संघाला विजय करायचा असेल तर, पण ते त्यांच्याकडून होताना दिसत नाहीये.
सूरज, प्रवीण म्हात्रे. पाहूया पुढचा चेंडू. आणि चांगला उंचावरून गेला सिक्स. प्रवीण म्हात्रेचा दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा दोन चेंडू. प्रवीण म्हात्रे पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. चांगला फटका खेळलाय तो सिद्धेश आणि संत गतीने खेळलाय फटका. पाहूया 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत प्रणाली स्मृती 11 संघाकडे. आणि आता शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्याची सज्ज. आणि हा डॉट चेंडू. चांगलं षटक राहिलंय प्रवीण म्हात्रे यांचा. एक षटकार सोडला तर डीजे. तुफेल बंगालवाला यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 1100 रुपयाची देणगी आले. मंडळ त्यांचा आभार आहे. टायमर ऑन चालू आहे तुमचा. कृपया स्पीडअप करा, तुमचा टायमर चालू आहे. पाहूया प्रेम वाघे आपल्या संघासाठी काय करतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. खूप चांगला खेळ आहे त्याचा. पहिला चेंडू चांगला टाकला चेंडू आणि त्या चेंडूवर एक धाव आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 20 या धावसंख्येवर. चटकार चौकार मारावे लागतील तेव्हा प्रणाली स्मृती 11 संघ विजय होऊ शकतो. चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करायला लागेल त्यांना. आणि लेग साईडला उडवलेला चेंडू. पाहूया चौकार. स्मृती 11 संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली इथे आणि त्या एंट्रीचा किती फायदा घेतात पाहूया हा संघ. आयत्या टायमावर तयार केलेली ही टीम. आणि हा चांगलं क्षेत्ररक्षण पार्थ याचं एकच धावावर समाधान मानलं लागेल. आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 25. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पाहूया प्रेम वाघे. ऑफ साईडला उंचावरून उडवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात या चेंडूवर. आणि 2 धावांवर समाधान मानायला लागले ते प्रणाली स्मृती 11 संघाला. खूपच चांगली गोलंदाजी करतोय तो प्रेम वाघे. चांगला लेग साईडला उंचावरून उडवला चेंडू आणि तेवढीच चांगली फिल्डिंग होती ती अक्षय मुरबेकर याच्याकडून. 2 धावा पूर्ण केल्या त्या फलंदाजांनी. शेवटचा चेंडू शिल्लक आणि 29 धावा झालेल्या आहेत त्या प्रणाली स्मृती 11 संघाच्या. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय करतोय प्रेम वाघे.
चांगली गोलंदाजी राहिली ती प्रेम वाग्या गोलंदाजाची. शेवट 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवर डीजे. आणि पाहूया शेवटचं षटक रोहन पाटील आणि सिद्धेश पाटील आपल्या संघासाठी काय करतात. धावा जमावे लागतील त्यांना आपला संघ चांगल्या स्थितीत जर आणायचा असेल तर. पाहूया प्रसाद. चांगली अशी फिल्डिंग अनिकेतकडून. पायाने अडवलाय चेंडू आणि या चेंडूवर येतात त्या 2 धावा आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. खूप संत गतीने खेळ चाललाय. खेळ बी हाणामारी करायला लागेल ती. आणि लेग साईडला उडवलाय उंचावरून चेंडू आणि हा चौकार डीजे. मध्ये त्यांना तलवारीला धार करून तलवार जरा जोरात फिरवायला लागेल तेव्हा कुठे धावसंख्या जाऊन त्यांच्या चांगल्या स्थितीमध्ये होईल. आणि इकडे आपले मधुकर आपल्या टीमसाठी काही करू नाही शकले. 0वर बाद झालेले आहेत ते. पाहूया प्रसाद आणि चांगला असा स्ट्रेट आणि हा चौकार डीजे. चांगला आणि खूपच गचाळ क्षेत्राचे अनिकेत पारशी याच्याकडून या चेंडूवर 2 धावा आल्या आहेत आणि 2 धावांच्या मदतीने 42 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू पाहूया प्रसाद मोरबीकर काय करतो आपल्या टीमसाठी. आणि स्ट्राईकला आहेत ते रोहन पाटील. आणि हा नो चेंडू सोने पे सुहागा आणि हा षटकार 1+6 असे 7 धावा मिळाल्या आहेत. नो बॉल. शेवटचा चेंडू आणि हा फ्री हिट असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. नो बॉल आहे. 49 धावा झालेल्या आहेत. खूपच चांगला स्कोर केलाय. तलवारीला धार लावली त्यांनी त्या धारीचा फायदा घेतलाय. आणि सूरजच्या मंत्रांचा इथे उपयोग खूपच चांगला उपयोग होतोय. आणि हा वाईट चेंडू खराब चेंडू प्रसाद मोरबीकर कडून. आणि आता ही फ्री हिट कंटिन्यू राहील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. खूप चांगली फलंदाजी करतोय रोहन. आणि ही कॅच ड्रॉप
आणि एक धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. प्रणाली माफ करा 51 धावा. शेवटचा चेंडू सिद्धेश टू प्रसाद. उंचावरून मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि झेल सोडलाय तो प्रसाद याने. आणि शेवटी खूपच घातक क्षेत्ररक्षण या चेंडूवर. 3 धावा पूर्ण आणि 54 धावा आणि 55 धावांचं आव्हान उभं केलंय ते बेलपाडा वाडीच्या संघाकडे. DJ आहेत त्यांना विनंती आहे की या मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. दोन बेलपाडा वाडीसाठी हा खूप महत्त्वाचा सामना असेल कारण की त्यांनी पहिले 2 सामन्यात पराभव पत्करला आहे. आणि पाहूया बेलपाडा वाडीस करून अक्षय मोरबेकर आणि स्पीडअप करा. दोन्ही संघांना विनंती आहे अंधार होण्याच्या आत सामने पूर्ण झाले पाहिजेत आणि तुमचा टायमर चालू असेल याचीही नोंद घ्यावी दोन्ही संघांनी. पाहूया सलामीची जोडी अक्षय मोरबेकर आणि प्रसाद मोरबेकर. कशा प्रकारे 55 धाव्यांचं पाठलाग करतोय तो बेलपाडा वाडे संघ. खूपच चांगला संघ आहे. दोन्ही संघांच्या संघ कर्णधारांना विनंती आहे की या टॉचविनसाठी नाना घरात तुम्हाला विनंती आहे टॉचविन करून घ्यावं. हॅलो जरा स्पीडअप घ्या कारण का अजून आणखी एक मॅच खेळवायची आहे. 54 धावा 55चं टार्गेट गाठायचं आहे ते बेलपाडा अरे संघाला. याच्यावर नेक्स्ट मॅच आहे ते जय बाला टायगर्स विपक्ष निहाल स्पोर्ट्स. दरम्यान सामन्याला सुरुवात 4 षटकांचा सामना 24 चेंडू 55 धावांची गरज. बंटी घरात राहुल घरात अर्षद घरात जे असेल तरी या आपल्या मंचावरती आपल्या इथं देखील स्वागत आहे. दिनेश घरात निहाल स्पोर्ट टॉस विन झालेला आहे आणि वळू या सामन्याकडे. प्रणाली स्मृती 11 कडून प्रथम गोलंदाजी करणारी सज्ज आहे तो श्रेयश. खूपच चांगला असा गोलंदाज आहे आणि इथे
टायमर चालू झालेला आहे, टाइमपास करू नका प्लीज. पहिला चेंडू, चांगला चेंडू आणि तेवढा चांगला मारलेला फटका आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या पहिल्या चेंडूवर. चांगली अशी रनिंग 2 फलंदाजांमध्ये. प्रसाद आणि अक्षय सलामीची जोडी, हार्ट हिटर जोडी आपल्या संघासाठी काय करते बघूया. दुसरा चेंडू आणि ऑफ साईडला उंचावरून उडवलेला चेंडू. चेंडू चाललाय दणदण करत 4 धावांसाठी. डीजे दोन चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत त्या बेलपाडा वॉरियर संघाच्या. श्रेयस तिसरा चेंडू घेऊन सज्ज. चांगला चेंडू, ब्लॉक होलला टाकलेला चेंडू आणि डॉट चेंडू. फलंदाजी तेवढाच चांगला आणि गोलंदाजही तेवढाच चांगला आपल्या दोन्ही संघासाठी चांगली कामगिरी करताना. आणि हा खूपच सुंदर चेंडू श्रेयसकडून, डॉट चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. पाहूया 5वा चेंडू श्रेयस आपल्या संघासाठी. चांगला असा आरपार सीमा पार षटकार. डीजे डीजे मास्टर. 12 धावा झालेल्या आहेत त्या बेलपाडा वॉरियर संघाच्या. चांगली फलंदाजी करतोय अक्षय आपल्या संघासाठी. पाहूया शेवटचा चेंडू श्रेयस काय करतोय. श्रेयस टू अक्षय. उंचावर उडवण्याचा प्रयत्न फसला तो अक्षय याचा. आणि पाहूया तेवढी चांगली फिल्डिंग होते ती रोहनकडून. 2 धावा पूर्ण आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या धावसंख्येवर. डीजे स्पीडअप करा. दोन्ही संघांनी विनंती आहे लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्या. प्रणाली स्मृती इलेव्हन संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो सिद्धेश पाटील. आपल्या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका बजावताना सिद्धेश. आणि आता स्ट्राईकला येतो प्रसाद. स्पीडअप करा प्लीज. लवकरात लवकर बिल्डिंग लावून घे तुमची, खूप टाइमपास होतोय. पाहूया सिद्धेश. जेवढा चांगला चेंडू आलेला तेवढा चांगला उडवलाय तो प्रसाद याने. आणि चौकार. डीजे
टू प्रसाद. पुन्हा एकदा उंचावर उडवलाय चेंडू. चेंडू चाललाय झोपडा पार. षटकार. पाहूया प्रणाली स्मृती 11 संघ आपल्या वाईल्ड कार्ड एंट्रीचा किती फायदा उचलतोय. कर्णधार सूरज म्हात्रे. चांगला चेंडू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पाचवा चेंडू खोडून काढलाय आणि पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण श्रेयस कडून. आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या धावसंख्येवर. रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न फसलाय प्रसाद याचा आणि गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. गचाळ क्षेत्ररक्षणामुळे 4 धावा मिळत आहेत त्या बेलपाडा वॉरियर संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया सिद्धेश काय करतोय. प्रसाद चांगली अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि हा चेंडू गेला सीमा पार. ब्रँडेड षटकार डीजे. छत्तीस धावा झालेल्या आहेत बेलपाडा वॉरियर संघाच्या. नक्कीच काका म्हात्रे. 55 धावांचा पाठलाग करताना 36 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे ती बेलपाडा वॉरियर संघाला. आणि कल्पेश टाइमपास करू नको. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. लवकर स्पीडअप करा. आमच्या डीजे मास्तर इथं वैतागले त्यांना झोप आलेली आहे. पाहूया कल्पेश एकमेव खेळाडू त्यांच्या पूर्ण आणि तिसरं षटक घेऊन येतो तो परेश. पाहूया परेश काय करतोय आपल्या संघासाठी. तिसरं षटक घेऊन आलोय आणि स्ट्राईकला आहे तो अक्षय आपल्या संघाचा ऑलराऊंडर खेळाडू. बारा चेंडू 19 धावांची गरज. पाहूया कशी सुरुवात करतोय तो परेश. स्लोअर गतीचा चेंडू आणि त्या चेंडूला उत्तर दिलाय षटकार आणि अक्षय याने डीजे. जाऊन पोहोचते ती 42 या धावसंख्येवर. खूपच खराब स्थिती आहे ती प्रणाली स्मृती 11 संघाची.
फलंदाजी तर चांगली होती पण गोलंदाजीमध्ये थोडा मार खातोय तो संघ. ऑफ साईडला कटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. डीजे मध्ये 10 धावा दिलेल्या आहेत त्या परेश याने. खूपच खराब गोलंदाजी करतोय. 10 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे आता बेलफडा वॉरियर्स संघाला. सलामीची जोडी अजूनपर्यंत खेळते. खूप चांगला खेळ होतोय तो बेलफडा वॉरियर्स संघाकडून. आणि हा फ्लायटेड षटकार. गचाल अशी गोलंदाजी होते डीजे. आहे फलंदाज आणि गोलंदाजी करण्या दोन्ही संघांना विनंती आहे. 3 धावांची गरज आहे. खूप खराब गोलंदाजी करतोय तो परेश. आणि हा फटका फसलाय आणि सेफ लँडिंग होतोय तो बॉल आणि फिल्डर डचमलतोय. आणि हा निर्धाव चेंडू. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू म्हणजे 3 धावांची गरज आहे. अक्षयला षटकार किंवा चौकार मारून हा सामना जिंकवायचा असेल त्यामुळे त्यांनी धाव घेतली नाही. पाहूया तसं होतं का. आणि हा पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आणि जातोय चेंडू 4 धावांसाठी आणि संघ विजयी झालाय. बेलपाडा वॉरियर्स आपला पहिला सामना जिंकतोय. डीजे